आज आपण पाहत आहोत चोको बनाना बाईट। यासाठी मला 2 केळी घ्यायची आहेत। सो मी इथे यातले 2 केळी घेते। याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। बारीक तुकडे करून याला स्मॅश करून घेते। याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही फोकच्या सहाय्याने स्मॅश करू शकता की अशा मशीनने सुद्धा स्मॅश करू शकता। या पद्धतीने आपल्याला पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट। मी प्रत्येकी 100 ग्रॅम घेतलेला आहे। जर मिल्क चॉकलेट असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही वापरू शकता। ते घ्यायचं आहे 200 ग्रॅम। आता माझ्याकडे नाही आहे सुद्धा मी डार्क आणि व्हाईट दोन्ही कंबाईन करून त्याला मेल्ट करून घेते। तुम्ही चॉकलेट डबल बॉइलिंग मेथडने मेल्ट करू शकता किंवा मायक्रोवेव्ह करून घ्या। याला छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे। हे डेझर्ट पटकन होणार आहे। क्विकमध्ये तुम्ही बनवू शकता। कुठल्याही ख्रिसमस पार्टीसाठी किंवा न्यू इयरचं पार्टी असेल तर हे तुम्ही पटकन बनवून ठेवू शकता। खूप छान लागतं, मुलांनाही खूप आवडतं हे डेझर्ट्स। चॉकलेट आपलं छान मेल्ट झालेलं आहे। आता आपल्याला यात ॲड करायचं आहे जे स्मॅश केलेलं बनाना होतं ते आपल्याला यात ॲड करून पुन्हा एकदा स्मॅश करून घ्यायचं आहे। मी बनाना ॲड करून घेते। पुन्हा एकदा आपल्याला ह्याला स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं आहे। बॅटर आपलं रेडी आहे। असं छान एक्झिस्ट झालं पाहिजे एवढं आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। यात आपल्याला आता थोडे फ्लेवर ॲड करायचे आहे। इथे मी फ्रेश कुटून घेतलेली दालचिनी आहे। मी फ्रेशली कुटून घेतलेलं आहे। याला दालचिनी चॉकलेट आणि बनानाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। 1/4 टीस्पून घातलेला आहे। इलायची पावडर घेतलेली आहे 1/4 टीस्पून। थोडे ड्रायफ्रूट्स घालते मी। याला छान मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे डेझर्ट खूप क्विकमध्ये होतं, तुमची मुलंही पटकन करू शकतात आणि टेस्टीही पण खूप छान लागतं हे। थोडेसे टुटी फ्रुटी सुद्धा घालते, हे सुद्धा बाईटमध्ये खूप छान लागतात। बस बॅटर आपले रेडी आहे। आता आपण याला एका टीनमध्ये शिफ्ट करून घेऊया। मी इथे एक टीन रेडी केलेला आहे बटर पेपर घालून। यात आपल्याला हे पोर करून घ्यायचं आहे। थोडे ड्रायफ्रूटने आपण याला वरतून डेकोरेट करून घेऊया। ह्या क्रिसमसला न्यू इयरला हे डेझर्ट नक्की करून पहा। चोको बनाना बाईट खूप छान लागतं, झटपट होतं, तुमच्या मुलांना खूप आवडेल, तुमची मुलंही झटपट करू शकतात।
याला तर आपल्याला फ्रीज करण्यासाठी ठेवायचं आहे ॲटलिस्ट 2 तास. तुम्ही पाहू शकता आपलं हे बऱ्यापैकी छान फ्रीज झालेलं आहे. याला आपण आता डिमोल्ड करून घेऊया. पीसेस करून घेऊया. तुमच्या आवडीच्या आकारामध्ये याला कट करून घ्या. मला एक पीस काढून दाखवते. वाव, दिसायला खूप छान दिसत आहे. टेस्टलाही खूप छान लागतं. याला तुम्ही फज म्हणू शकता, बनाना चॉकलेट म्हणू शकता किंवा चोको बनाना बाईट्स म्हणू शकता. नक्की ट्राय करून पहा या क्रिसमसला किंवा न्यू इयर पार्टीला.